आज दैनिक आधुनिक केसरीच्या स्टुडिओमध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व श्रीमान लक्ष्मण जांभळीकर आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनात दिवाळीच्या उत्सवाच्या वेगवेगळ्या अशा सुखद आठवणी असतात. तर अशाच आठवणी त्यांच्याही जीवनामध्ये आहेत. ते ऐकण्यासाठी आपण सारेजण उत्सुक आहोत. नमस्कार लक्ष्मण जांभळीकरजी. नमस्कार सर. हां, नमस्कार. तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही आठवणी आहेत दीपावलीच्या, त्याविषयी आम्हाला ऐकायला आनंद होईल. त्याविषयी आम्हाला सांगा ना, म्हणजे आपलं बालपण कुठं गेलं? सर, माझा परिचय देतो. पहिल्यांदा मी लक्ष्मण कोंडीबा जांभळीकर. हां. मी मूळचा मुखेड तालुका, नांदेड जिल्हा. नांदेड. मुखेड तालुका, माझं गाव जांभळी आहे. हां. या ठिकाणी आम्ही अतिशय आनंदामध्ये गरिबी जरी असली तरी एक वेगळा आनंद असायचा. हां. पूर्वीच्या बालपणच्या दिवाळीमध्ये हां. अतिशय सुंदर आनंदानं भरलेलं घर असायचं. हां. सगळ्या बहिणी, नातेवाईक, हां. आत्या सर्व एकत्रित यायचे. दिवाळीच्या निमित्तानं हां. सर्व घर भरलेलं असायचं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी हितगुज आम्ही एकमेकांना सांगत होतो, शेअर करत होतो. हां. आणि दिवाळीचा एक निमित्त होतं. त्या हां. निमित्तानं आम्ही जेव्हा एकत्रित येतो, तो हां. दिवाळी सण पुढे असताना की आम्हाला वाटायचं कधी येईल दिवाळी. आणि दिवाळीची ओढ असायची. हा, कारण का त्या दिवशी मग बहिणी यायचे. हां. त्या निमित्तानं आमचं काही संवाद व्हायचा. हां. आणि हे जो आनंद होता, तो आनंद आज आम्हाला पाहायला मिळत नाही. हां, बरोबर. कारण त्या काळातली दिवाळी हां. आम्ही असं हे नव्हतं आमचं की आम्हाला खूप मोठं व्हायचंय, आम्हाला खूप पैसे कमवायचे, करेक्ट. आम्हाला खूप काही श्रीमंत व्हायचंय, ह्या अजिबात भावना नव्हत्या. करेक्ट. म्हणजे खऱ्या अर्थानं ती दिवाळी परत यावी असं तुम्हाला नक्की वाटतं? निश्चित सर. कारण का त्या काळामध्ये ग्रामीण भाग सगळ्या आनंदानं भरलेला होता. गावामध्ये शेत होतं, शेतामध्ये पीक होतं. खूप छान. आणि पिकांमध्ये एक आनंद होता. आणि बहुतांशी जण शेतातलं काबाड कष्ट करून जो काही शीन आहे तो आपल्या नातेवाईकांसोबत, जे काही शेतातलं उत्पन्न आहे, परत गावचं आपली समस्या आहे, हे एकमेकांना आम्ही शेअर करायचो. करेक्ट. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कष्ट खूप होते, पण त्या कष्टामध्ये, श्रमामध्ये देखील एकोपा होता, आनंद होता. हा आनंद आज लोपलेला आहे या शहरी जीवनामध्ये, असंच आपल्याला म्हणायचं. हो सर, निश्चित. तर पूर्वीची दिवाळी आणि आत्ताच्या दिवाळीमधला खूप छान फरक तुम्ही सांगितला, किंवा वाढतं प्रदूषण हे आहे. आणि एक मुद्दा तुम्ही खूप सुंदर सांगितला की अज्ञानात देखील सुख होतं, म्हणजे गरिबीमध्ये देखील सुख अनुभवत होते. हे तुमच्या विचारातनं तुम्ही सांगितलं आणि ते खरं आहे की नाही? अजून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? की सर, मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जे परंपरागत चालत आलेली जे छोटे आपले भारतीय सण उत्सव आहेत, या सण उत्सवाला विद्रुपीकरणाचं जे रूप निर्माण होत चाललंय. खरंय, अगदी बरोबर. तर हे थांबलं पाहिजे. कारण हल्ली फटाके असतील, किंबहुना होळीचे रंग असतील, एक होळीचे केमिकलयुक्त रंग मार्केटमध्ये उपलब्ध होतात आणि स्किनला त्याचा परिणाम होतो. बरोबर, अगदी बरोबर. कोरडा रंग लावावा, बिना पाण्याची होळी खेळावी. करेक्ट. हा एक पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. आम्ही झाडपाल्यापासून, पळसांच्या पानापासून रंग तयार करून आणि शुद्ध पाण्यामध्ये आम्ही रंग तयार करून खेळलेलो होतो. त्याच्यात एक वेगळा आनंद होता. आज केमिकल युक्त सगळ्या गोष्टी ज्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, हे कुठंतरी माणसांना घातक ठरत आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळातलं सण आणि आताच्या सणांमध्ये ही एक मोठी दरी निर्माण झाली. मला अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आज दिवसेंदिवस सणाचं विकृत स्वरूप व्हायला लागलेलं आहे आणि
विशेषतः ग्रामीण भागात तुम्ही त्या नांदेडच्या जवळच्या सारख्या एका खेड्यातनं आलेला आहात, तर त्या ठिकाणी जी तुम्ही अनुभवलेली दिवाळी होती ती सुखमय आनंदमय होती. आणि तुम्ही आज तिथून कधी किती वर्षापूर्वी इथं आला? सर मी खऱ्या अर्थानं अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलोय. मी ग्रामीण भागामध्ये जीवन जगत असताना पहिल्यांदा आमच्या परिस्थितीमुळं मला वडिलांनी गुरं राखण्यासाठी सांभाळण्यासाठी दुसऱ्याच्या घरी नोकर ठेवलं. बर. आणि गुरांच्या पाठीमागे राहून राहून मला असं वाटायचं की बाकीचे मुलं शाळेत जातात आणि आपण गुरांच्या पाठीमागे जातोय. याचं कारण काय असेल? तर मग मला उत्सुकता निर्माण झाली आणि मी थोडस शिक्षणाकडे वळलो. एक मराठीचं पुस्तक घेतलं, कका किकी हे पाठ करत राहिलो आणि काही बालपंचायत शिकणारी मुलं ज्यावेळेस होती त्यांच्याशी मी संवाद साधायचो. आणि मग ग्रामीण भागामध्ये गुरांच्या पाठीमागे फिरत असताना मी तशा पद्धतीनं तोंडवळक पुस्तकांची करून घेतली आणि मला अक्षरं वाचायला लागली. माझा आनंद गगनात मावेना. आणि माझ्या गावात एक नबी गुरुजी म्हणून एक होते, ते अपंग होते. त्यांनी मला शिकवलं आणि ते स्वतः माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले आणि त्या शाळेत जाऊन जिल्हा परिषदेच्या सरांना सांगितलं. त्यांनी 14 नंबरचं फॉर्म असते, शाळाबाह्य मुलांना आपण मुख्य शिक्षण प्रवाहामध्ये आणू शकतो, त्यासाठी तुम्ही ह्याचा फॉर्म भरून घ्या. की माझ्यासारखी अनेक मुलं शाळाबाह्य आहेत, ती शाळाबाह्य मुलं मुख्य प्रवाहामध्ये यावेत. आणि ग्रासरूटचे किंवा इथल्या क्राऊड एरियामधली काही मुलं शाळा सोडतायत, म्हणून आमच्या शाळेने जी मुलं वाचताच येत नाही अशा मुलांची आम्ही यादी बनवली. प्रत्येक तुकडीतले जे मुलं अजिबात वाचता येत नाही त्यांना कोणी शिकवलंच नाही वाचावं कसं, म्हणून मी हा उपक्रम माझ्या शाळेमध्ये राबवला. आणि पिरियड संपून झाल्याच्या नंतर जो वेळ उरतो शाळा सुटल्याच्या नंतर 1 तास मुलांना थांबून घेऊन आम्ही त्या मुलांना वाचनाचं उपक्रम म्हणून न वाचता येणाऱ्या मुलांचं वाचन उपक्रम घेऊन त्यांना वाचतं केलंय. सर खूप छान. बदलत्या परिस्थितीवर तुम्ही मात करत अक्षरशः म्हणजे मला नानू महानोराच्या काही प्रसंग काही कविताही आठवतात. त्या पद्धतीतनं तुम्ही एका ग्रामीण भागातील गुरंढोरं सांभाळत असताना एक मनामध्ये अंतःकरणामध्ये कुठंतरी ओढ होती तुमची की आपण शिकायला पाहिजे, आणि ही ओढ तुम्हाला शिक्षणाच्या नव्या दिशेने नव्या वाटेवर घेऊन आली आणि तुम्हाला खूप चांगले गुरुजन लाभले आणि तुमचं जीवन बदलत गेलं. तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? सर मी पहिलीपासून मुळात शिकलोच नाही. 5वीला मी डायरेक्ट ऍडमिशन घेतलं. खाजगी उमेदवार होतो मी. माझ्या निर्गमवरती तसा उल्लेख आहे की पूर्वी शिकत असलेली शाळा खाजगी उमेदवार. मी 1987ला मी 5वीला डायरेक्ट ऍडमिशन घेतलं. हे ऍडमिशन एका आमच्या शाहिरांना भाऊ साठे शाळेचे एक वाघमारे सर म्हणून आहेत, त्यांनी आले आणि माझ्या वडिलांना समजावून सांगितलं याची एवढी इच्छा आहे तर शाळेत येऊ द्या. मग मला वडिलांनी 3ऱ्या घरी नोकर ठेवलेलं होतं, तिथून काढून घेतलं आणि मला शाळेमध्ये पाठवलं. तिथं वसतिगृहामध्ये मी राहायला लागलो. सर मी 5वी म्हणजेच माझी पहिली अशा पद्धतीचा माझा मार्गक्रम झाला. आणि मी माझ्या मनामध्ये माझे वाघमारे सर ज्या पद्धतीनं सांगत होते की माणसाच्या जीवनातून जर या परिस्थितीतून नाताळून निघायचं असेल तर शिक्षण हा एकच उपाय आहे, हे माझ्या बालपणामध्ये माझ्या मनामध्ये बिंबलं. आणि मी 5वी पासून सतत अभ्यास करायला लागलो. 9वीला मी गुणानुक्रमे वर्गामध्ये सर्व 3य क्रमांकानं पास झालो. तशा पद्धतीचं माझ्या मुख्याध्यापकांनी माझ्या वडिलांना पत्र पाठवलेलं आहे. तर तुमच्या गावामध्ये तुमचे सगळ्या बहिणी भाऊ सगळे एकत्रित यायचे आणि त्या खऱ्या अर्थानं दिवाळीचा तो आनंद अनुभवायचा. आजच्या दिवाळीविषयी काय म्हणायचं आहे तुम्हाला, की कशी बदलत चाललेली आहे काय? सर आजच्या ह्या दिवाळीमध्ये प्रदूषणाचं प्रचंड थैमान दिसतंय. बरोबर.
हल्ली पूर्वीच्या काळामध्ये दिवे लावायचो, फटाक्यांचा एवढा उहापोह नव्हता. नव्हतं. हा ग्रामीण भागामध्ये खऱ्या हा. अर्थानं फटाक्यांसाठी एवढा वारेमाप पैसा मिळायचाही नाही. करेक्ट करेक्ट. खऱ्या अर्थानं मला इथं या आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं, हा गरिबी ही शाप की वरदान. हा तर काही अंशी वरदान कोणाच्या तरी जीवनामध्ये गरिबी असू शकते. हा. कारण का गरिबीमुळे काही गोष्टी मिळायच्या नाही बरोबर, अगदी बरोबर. आणि ती गोष्ट मिळायची नाही म्हणून त्यांचा एक वेगळा परिणाम घडायचा नाही. हा आज हल्ली लोकांकडे प्रचंड पैसा झाल्यासारखं वाटते. खरंय. कारण आज मी त्या दिवशी पहिल्या दिवशी बघितलं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हो औरंगाबाद शहरामध्ये प्रदूषणाचं थैमान होता. खरंय, अगदी मी बरोबर. माझ्या घराच्या वरती गच्चीवरती स्लॅबवरती जाऊन मी इतरत्र नजर फिरवतोय. हा, सहजतेने पाहिलं. सर्वत्र हा अगदी बॉम्ब फुटल्यागत. हो हल्ली ही जी परिस्थिती आहे, हा ही परिस्थिती आमच्या दिवाळीमध्ये कधी बघायला मिळाली नाही. खरंय खरंय. तुम्ही या शिक्षणाच्या वाटेवरनं चालताना एकदम 5वी इयत्तेमध्ये आला आणि तिथून खऱ्या अर्थानं तुमचा शैक्षणिक जीवनाचा मार्ग सुरू झाला. हो सर. आणि खडतर मार्गावरनं चालत असताना अनेक संकटांना तोंड देत तुम्ही आज या ठिकाणी, मला सांगायला सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आनंद होतो की असं जीवन जगत असताना एका इच्छाशक्तीच्या जोरावर आज ते संभाजीनगर सारख्या एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहात. आपण कोणते विषय शिकवता? सर मी खऱ्या अर्थाने मला कलेची आवड आहे. हां मी गुरं राखतानाच मी तिकडं वळलो. हा. मी दगडांवरती उडणाऱ्या पक्ष्यांचे चित्र काढत होतो, दगडाने दगडावर ठोकून. हां हां आणि ती आवड मला बालपणात लागली हा. आणि मी एटीडी केलं. हां कला शिक्षक प्रशिक्षण पदविका म्हणून हा. एक कोर्स आहे, हो, तो हो. केला आणि मी इथं पेंटिंगचं दुकान टाकून व्यवसाय करायला लागलो. खूप छान. कॅनॉट प्लेसमध्ये माझं दुकान होतं आणि मी माझा उदरनिर्वाह करत होतो. हां हां पण मी वाहन बाजारामध्ये गाड्या विकण्याचं पण काम केलेलं आहे. हां हे करत असताना खंडागळे पाटील माझ्या जीवनात आले. त्यांच्या घरचं मी मंदिर रंगवलं हां आणि ते मंदिर त्यांना एवढं आवडलं, हां. त्यांनी म्हणे तुला कुठंतरी जॉब लावून देतो, हा. तुझ्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत, गुण आहेत. गुण आहेत. त्यांनी मग माझी शिफारस आमचे जाधव साहेब संचालक हां यांच्याशी केली हां आणि जाधव साहेबांनी सरळ म्हणाले की ठीक आहे, पैशाचं बघूया. हल्ली पैशाच्या डोनेशनमुळे मी कुठेच नोकरीला लागत नव्हतो. खरं आहे ना, अगदी बरोबर. आणि बघूया आणि तू येऊन जा हां असं म्हटल्याच्या नंतर त्यांच्या शब्दाला, हां खंडागळे पाटलांच्या शब्दांना साहेबांनी मान दिला आणि मला सेवा करण्याची संधी दिली. हां. शाळेमध्ये तुम्ही कला शिक्षक म्हणून सुरुवात केली. कला शिक्षक म्हणून मी पैठण येथे धर्मराज भोईर सरांचं कॉलेज आहे, हां त्या बरोबर. ठिकाणी मी एटीडी केलं आणि एटीडी केल्याच्या नंतर आता गावाकडे न थांबता इथं माझे मित्र परिवारांच्या माध्यमातून मी काम करायला लागलो हां. आणि या माध्यमातून मला जिथं जिथं जाहिरात भेटेल तिथे तिथे जात होतो. त्याच माध्यमातून ही एक नामांकित शाळा जय भवानी विद्या मंदिर या ठिकाणी जागा असल्याचं कळालं आणि मी विनंती केली आणि त्यांनी मला सेवेची संधी दिली. माझे विषय, मी ड्रॉइंग हा विषय शिकवत असतो, परंतु माझं मराठीवर प्रेम आहे. माझं MA झालेलं आहे B+ मध्ये. MA मराठी झालेलं आहे आणि म्हणून मला शाळेच्या प्रशासनाने मराठी विषय तुम्ही शिकवता म्हणून मला जसं लागलो तसं मी विद्यार्थ्यांना मराठी प्लस ड्रॉइंग अशा पद्धतीचे दोन्ही शिकवतोय सर. हां खूप छान. आता आपण धर्मराज भोईर यांच्या ह्याचा उल्लेख केला. त्यांचं इथं एक कला महाविद्यालय पण हो आहे सर. तेच त्यांनी तिथं काही दिवस राहिलं, तिथून बंद पडून त्यांनी इथं सुरुवात केली. तर त्यांचा मुलगा चालवतं ना ते? हो, उदय भोईर सर चालव. करेक्ट. तर मला सांगायला आनंद होतो की उदय भोईरकर सरांना आताच खूप मोठा मान सन्मान पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. त्याच्याविषयीच्या बातम्या, त्यांचे छायाचित्र आम्ही पाहिली. लक्ष्मण जांभळीकरजी, आत्ता तुमच्या जीवनाचा संपूर्ण आलेख आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या समोर उभा केला.
खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रसंग तुम्ही सांगताना आमच्या अंगावर काटा आला. हे जीवन तुम्ही खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या क्षेत्राला समर्पित केलेलं आहे. तुमचं कौतुक करायला आमचे शब्द अपुरे आहेत हो. पण आता जाता जाता या समाजाला, या नवीन पिढीला, लोकांसाठी काय संदेश द्याल तुम्ही? ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हो. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो हां. की समाजामध्ये प्रत्येक तरुण हं. हा धडपडताना दिसतोय. हं. त्याला रोजगार नाहीये. हां. बरोबर. खूप जण शिकून बाहेर पडलेले आहेत. हं, हं. खूप मोठ्या डिग्र्या तयार आहेत. हां. परंतु ज्या डिग्रीतून त्याला पैसाच कमवता येत नाही अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन हां. आज बेकारीचं खापर घेऊन रस्त्यावरती फिरत असतानाचे जे तरुण दिसत आहेत, दिसतंय. ते बरोबर. विदारक चित्र थांबलं पाहिजे. करेक्ट. त्यासाठी अगदी प्रत्येकाने हं. लहानपणापासून आपल्या पाल्यांना शिकवत असताना हं, हं. तो नोकरी म्हणूनच शिकतोय हं. हे न ठेवता हां. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कसं शिकता येईल हां. आणि करेक्ट. आपला पाल्य शिक्षण शिकून माणूस कसा बनेल. अगदी बरोबर. पैसे कमवण्यापेक्षाही माणूस बनणं हा सगळ्यात महत्त्वाचा. महत्वाचं आहे. या ठिकाणी मी एकच संदेश आपल्या हं. माध्यमातून देऊ इच्छितो. हं. शिक्षणाने माणूस शहाणा होतो, हं. परंतु ते शहाणपण टिकलं पाहिजे. हं. आणि शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून हं. एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण उतरलो पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर. आपण काहीतरी कमवलं पाहिजे. हं. आपण एक माणूस पण निर्माण झालं पाहिजे आमच्यामध्ये. हां. हीच बरोबर. एक भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. हं. अगदी बरोबर आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या गोष्टीची उकल केली. दे रे हरी पलंगावरी म्हणण्याचे दिवस गेले. उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास घरी. श्रमेव जयते. श्रम हो. करा, परिश्रम करा. हो सर. यश तुम्हाला नक्की देणार आहे. परमेश्वर तुमच्या पाठीशी नक्की उभा राहणार आहे. खूप छान. मनापासून तुमचे धन्यवाद. ठीक आहे सर. मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व स्टाफला व आपल्या सर्व श्रोत्यांना मी माझ्या शुभेच्छा. तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.